students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Human Health and Diseases, lecture number 15. In this lecture, we will discuss about the adolescence. Adolescence means the age group which is between the childhood and adult stage. Means the stage which is in between the childhood and the adult. Means after the completion of childhood, the boys and girls, they enter into the stage. This is called as a teenage or the adolescence. Adolescence is a transitional stage of a physical and mental development of child occurring between the puberty and the legal adulthood between 10 to 19 years एज. म्हणजे जर आपण बघितलं तर adolescence ही एक स्टेज आहे, ट्रान्झिशनल स्टेज आहे, ए ट्रान्झिशनल स्टेज ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. जे काही चाइल्ड आहे त्या चाइल्डची चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर, बाल्यावस्था कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट होणार आहे. अँड दिस ट्रान्झिशनल स्टेज ऑकरिंग बिटवीन द प्युबरिटी and the legal adulthood means in between the 10 to 19 years age. म्हणजे 10 ते 19 वर्षाचा कालावधी जो असणार आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे जर बघितला तर 13 ते 19 वर्षाचा कालावधी जो असणार आहे, which is considered as a adolescence period or adolescence stage त्याला म्हटलं जातं किंवा टीन एज ग्रुप म्हटलं जातं, की ज्या स्टेज मध्ये चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर whenever the boys and girls after completion of their childhood, there are lot of changes in their, that is there is a physical and mental development which is takes place. Means there are number of hormonal and physical changes which are occur and which are affect on their emotional behavior and their total behavior. म्हणजे त्यांच्या इमोशन्स वरती, त्यांच्या बिहेवियर वरती, त्यांच्या अपीअरन्स वरती, त्यांचं जे काही बोलण्याची पद्धत असेल किंवा त्यांचं जे वागणं असेल, या सगळ्यावरती त्याचा काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. आणि ती जी काही स्टेज असते त्या स्टेजला म्हटलं तर adolescence or the teenage stage. Then there are the different stages of the adolescence. या मध्ये 3 main stages असतील, which are nothing but the early period, then the middle period and the late period. पहिली जी स्टेज असेल which is nothing but the early period. Early period which is in between the 10 to 14 years. म्हणजे 10 ते 14 वर्षाच्या दरम्यानची जी पहिली स्टेज असते, म्हणजे चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा ते कशामध्ये एंटर होणार आहे, टीनेज मध्ये एंटर होणार आहे, adolescence पिरियड मध्ये एंटर होणार. त्याच्यातली पहिली स्टेज जी असणार आहे, अर्ली पिरियड ऑफ द adolescence which is in between the 10 to 14 years. And in that stage number of changes which are takes place. आणि हे जे काही चेंजेस होणार आहे त्याचं फक्त स्टार्टिंग होणार आहे त्याच्यामध्ये. मीन्स अपीअरन्स ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे असतील मेल अँड फिमेल मध्ये दोन्ही मध्ये काय होतील, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स अपीअर व्हायला सुरुवात होणार आहे. देन द रॅपिड फिजिकल ग्रोथ. जी काही फिजिकल ग्रोथ असणार आहे ती फिजिकल ग्रोथ रॅपिडली व्हायला सुरुवात होते, फास्टली फिजिकल ग्रोथ व्हायला लागते. त्याचबरोबर कॉन्क्रीट थिंकिंग, म्हणजे असे ठोस विचार करायला सुरुवात व्हायला लागते, कॉन्क्रीट थिंकिंग. Then the defining the boundaries of dependence and independence. म्हणजे जो काही पर्सन, म्हणजे आफ्टर द कम्प्लिशन ऑफ चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा ते चाइल्ड adolescence स्टेज मध्ये गेलेलं आहे, अर्ली स्टेज जी असणार आहे, या अर्ली स्टेज मध्ये डिफाइनिंग, ते जास्तीत जास्त काय करायला लागतं, डिफाइनिंग द बाउंड्रीज ऑफ द डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स. याच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत, डिपेंडंट म्हणजे काय असणार आहे, एकावरती अवलंबून किंवा स्वतः, इंडिपेंडन्स अँड डिपेंडन्स, याच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत, दीज बाउंड्रीज विच आर डिफाइनिंग. देन द सेल्फ एक्सप्लोरेशन या स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. देन डेव्हलपिंग ऑफ बॉडी इमेज, हळूहळू बॉडी इमेज डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप, म्हणजे जेव्हा
चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर आफ्टर द completion of childhood, when the boys and girls enter into the adolescence period, in that stage they start to develop the intense friendship. कारण या स्टेज मध्ये जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर या मुलांचा विश्वास हा त्यांच्या फ्रेंड्स वरती असतो. जास्तीत जास्त मैत्री काय होते, डेव्हलप व्हायला सुरुवात होते, इंटेन्स फ्रेंडशिप डेव्हलप व्हायला लागते. आणि त्यामुळं बाकीचे जे काही लोक असतील त्यांच्या विचारांपेक्षा, म्हणजे घरातले जे मोठे लोक असतील त्यांच्यापेक्षा आपल्याला आपल्या मित्रांचं जास्तीत जास्त काय होतं, त्यांच्यावर जास्त विश्वास असतो, त्यांचे आपल्याला जास्त काय असणार आहे, काही बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्या पटतात. त्यामुळं इथं आपण बघतो की पहिल्या स्टेज मध्ये काय होणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप. देन द नेक्स्ट स्टेज जी असणार आहे मिडल पिरियड. आता हा मिडल पिरियड जो असणार आहे म्हणजे सेकंड स्टेज ऑफ द अडोलसन्स. या अडोलसन्स मधला सेकंड पिरियड जो असेल विच इज इन बिटवीन द 15 to 17 इयर्स, म्हणजे 15 ते 17 वर्षापर्यंतचा जो कालावधी असणार आहे विच इज द मिडल पिरियड. अँड इन दिस पिरियड द कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स जे अपियर व्हायला सुरुवात झाली होती अर्ली पिरियड मध्ये, ती कम्प्लीट म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर हे कम्प्लिटली डेव्हलप होणार आहे. मीन्स द सेक्शुअल डेव्हलपमेंट जे असणार आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दे आर कम्प्लिटली डेव्हलप, मीन्स कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स इन मेल अँड फिमेल. देन ग्रोथ बिकम स्लो, कारण सुरुवातीला ग्रोथ काय झालेली आहे, रॅपिडली होते पहिल्या स्टेज मध्ये, हळूहळू होते ही ग्रोथ, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कम्प्लिटली डेव्हलप झाले, ग्रोथ हळूहळू स्लो व्हायला लागली. देन द 90% द अडल्ट जर आपण बघितलं तर अडल्ट मधले सगळे जे काही स्टेजस इज अटेंड, म्हणजे जे काही आपण बघतो की त्याचं पूर्ण जे काही पोश्चर असणार आहे अडल्ट सारखं जे स्ट्रक्चर असेल, स्ट्रक्चर असेल विच इज डेव्हलप इन दॅट 95% तो अडल्ट सारखा त्याची डेव्हलपमेंट कम्प्लीट झालेली असते. देन ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग करायला लागतो तो. त्याचबरोबर नेक्स्ट आपण बघणार आहोत रिएस्टॅब्लिशिंग द बॉडी इमेज. रिएस्टॅब्लिश म्हणजे बॉडी इमेज डेव्हलप एस्टॅब्लिश करायला लागणार आहे. परत रिएस्टॅब्लिशिंग द बॉडी इमेज, बॉडी इमेज डेव्हलप करणार आहे. त्याचबरोबर काय होईल, लिडरशिप, म्हणजे त्यांच्यामध्ये एक काय असणार आहे, आपण म्हणतो की लिडरशिप डेव्हलप करण्याची काय होते ॲबिलिटी किंवा त्या पद्धतीचे गुण त्या मुलांच्या मध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपण बघतो पॉवरफुलनेस. देन द प्री ऑक्युपाइड विथ ए रोमॅन्टिक फॅन्टसी, म्हणजे त्याच्याकडे मोस्टली काय असणार आहे, जे काही अट्रॅक्शन ऑफ द अपोजिट सेक्स जे असणार आहेत, म्हणजे मेल फिमेल मध्ये अट्रॅक्शन होणार आहे, दॅट इज द अट्रॅक्शन अपोजिट सेक्स असेल, ॲज वेल ॲज द प्री ऑक्युपाइड विथ ए रोमॅन्टिक फॅन्टसी, याच्यामध्ये जास्त त्यांना इंटरेस्ट वाटायला लागतो. त्याचबरोबर पॉवरफुलनेस किंवा रिएस्टॅब्लिशमेंट ऑफ द बॉडी इमेज, लिडरशिप, अशा पद्धतीनं बरेचसे त्यांच्यामध्ये काय होतात, वेगवेगळे डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामुळे काय होईल, अशा काही त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक किंवा त्यांचं बिहेवियर अशा पद्धतीने चेंज होणार आहे की ज्यामुळे इतरांचं लक्ष आपल्याकडे कशा पद्धतीने वेधलं जाईल, या पद्धतीचे त्यांच्यामध्ये चेंजेस किंवा त्या पद्धतीने ते स्वतःची इमेज डेव्हलप करायला लागतात. देन द पियर ग्रुप हेल्प इन डिफाइनिंग द बिहेवियरल कोड. जो काय त्यांचा बिहेवियरल कोड आहे तो दिस इज द पियर ग्रुप हेल्प, म्हणजे जो पियर ग्रुप आहे, स्पेशली आपण बघतो की या एज मध्ये, या टीनेज मध्ये, अडोलसन्स पिरियड मध्ये मोस्टली पियर ग्रुपचं प्रेशर जे असणार आहे, म्हणजे समवयस्क जी मुलं असणार आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये या पियर ग्रुपचं काय होणार आहे, त्यांच्यावरती प्रेशर असतं. त्याचबरोबर पियर ग्रुप डिफाइनिंग द बिहेवियरल कोड, त्यांचं जे काही बिहेवियरल आहे ते पियर ग्रुप डिफाइनिंग ए बिहेवियरल कोड, कशा पद्धतीचं बिहेवियर आहे ते पियर ग्रुप काय करणार आहे, डिफाइन करणार आहे. सो दीज आर द डिफरंट चेंजेस विच आर टेक्स प्लेस इन द मिडल पिरियड, दॅट इज इन बिटवीन द 15 to 17 इयर्स. देन द लेट पिरियड. आता लेट पिरियड हा जो असणार आहे तो किती वर्षाच्या दरम्यान असणार, 18 ते 19 वर्ष, म्हणजे जवळजवळ 1 वर्षाच्या पिरियड मध्ये आपल्याला लेट पिरियड ऑफ द अडोलसन्स
अडोलसन्सची सगळ्यात शेवटची थर्ड स्टेज जी असणार आहे विच इज ऑकर इन बिटवीन द 18 to 19 इयर, 18 ते 19 वर्षाच्या दरम्यानचा कालावधी जो असतो त्याला आपण लेट पिरियड ऑफ द अडोलसन्स म्हणतो. टोटल फिजिकल मॅच्युरिटी या स्टेज मध्ये जेव्हा एखादी बॉईज गर्ल्स हे जे जाणार आहेत त्यावेळी म्हणजे त्यांचं कम्प्लिशन झालेलं आहे, म्हणजे अडोलसन्स स्टेज ही हळूहळू कम्प्लीट व्हायला लागणार आहे, शेवटच्या टप्प्यात ती आहे. अशा वेळी टोटली ते फिजिकली मॅच्युअर झाले असतात. टोटल फिजिकल मॅच्युरिटी. देन एस्टॅब्लिश ए ऍब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, त्यांच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट थिंकिंग एस्टॅब्लिश होणार आहे. देन इंटेलेक्च्युअल अँड फंक्शनल आयडेंटिटी, त्यांची एक स्वतःची ओळख निर्माण होते. इंटेलेक्च्युअल किंवा फंक्शनल, जे काही फंक्शनल त्यांची जी काही स्वतःची ओळख आहे, किंवा इंटेलेक्च्युअल बौद्धिक किंवा त्यांच्यामध्ये जे काही कला गुण आहेत त्यानुसार त्यांची एक स्वतःची काय होते इमेज डेव्हलप होणार आहे, त्यांची एक स्वतःची आयडेंटिटी या स्टेज मध्ये डेव्हलप होणार आहे. देन चेंज फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड रिलेशनशिप, यामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळणार आहे. म्हणजे चाइल्डहुड मध्ये जे काही रिलेशनशिप असणार आहे त्याच्यामध्ये चेंजेस होऊन अडल्टहुड मधल्या रिलेशनशिप मध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे. सो दीज आर द चेंजेस विच आर टेक्स प्लेस ऑर द डेव्हलपमेंट विच इज ऑकर इन द थर्ड स्टेज ऑफ अडोलसन्स. म्हणजे या अडोलसन्सच्या 3 स्टेजेस आहेत, त्या 3 स्टेजेस मध्ये वेगवेगळे चेंजेस हे काय दिसणार आहेत आपल्याला बॉईज अँड गर्ल्स मध्ये, ह्युमन बिईंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मीन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ द चाइल्डहुड, कारण या स्टेज मध्ये अडोलसन्स पिरियड मध्ये काय होणार आहेत, नंबर ऑफ हार्मोनल चेंजेस होणार आहेत. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होणार आहेत ड्यू टू हार्मोनल चेंजेस, आणि त्या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट तर होणारच आहे, आणि या सगळ्याचा इफेक्ट त्यांच्या मेंटल डेव्हलपमेंट वरती होते, आणि त्याचबरोबर सगळ्या त्यांच्या इमोशन्स वरती होणार आहे, बिहेवियर वरती होणार आहे. देन what are the different physical changes of the adolescence? If you observe the growth spurt occur in boys and girls. Means if you observe in the boys, आपण जर बघितलं मसल डेव्हलपमेंट आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. देन ब्रॉड शोल्डर डेव्हलपमेंट होणार आहे. देन डेव्हलपमेंट ऑफ द हेअर इन आर्मपिट अँड ऑल्सो इन द चेस्ट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डेव्हलपमेंट ऑफ क्युबिक हेअर पाहायला मिळतील. त्यानंतर ॲज वेल ॲज द हेअर डेव्हलपमेंट, फेशियल हेअर डेव्हलपमेंट होणार. मीन्स बियर्ड मुस्टॅचेस डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर जर आपण बघितलं त्यांच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप व्हायला लागणार. क्रॅकिंग ऑफ द व्हॉइस, आवाज घोगरा होणार आहे. त्याचबरोबर जे आपण म्हणतो मसल डेव्हलपमेंट होणार आहे, स्ट्रॉंगनेस त्यांच्यामध्ये डेव्हलप होईल. त्याचबरोबर जे काही पोश्चर जे असणार आहे म्हणजे एक स्ट्रॉंगनेस त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतात. त्याचबरोबर अदर कॅरेक्टर्स सुद्धा त्यांच्यामध्ये म्हणजे जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची प्रॉपर डेव्हलपमेंट पण या स्टेजमध्ये होणार आहे. जर फिमेल मध्ये आपण बघितलं तर फिमेल मध्ये पण काय होणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ द आर्मपिट अँड द प्युबिक हेअर डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळेल. फिमेनाईन पोश्चर डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मीन्स द ब्रेस्ट डेव्हलपमेंट असेल. देन द अदर फिमेनाईन पोश्चर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. देन नेक्स्ट आपण बघतो सेक्शुअल डेव्हलपमेंट. आता सेक्शुअल डेव्हलपमेंट मध्ये जर आपण बघितलं बॉईज मध्ये आणि गर्ल्स मध्ये दोन्ही मध्ये पण आपल्याला सेक्शुअल डेव्हलपमेंट पाहायला मिळेल. सेक्शुअल डेव्हलपमेंट मध्ये बॉईज मध्ये पण जर बघितलं तर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये सेकंडरी अदर सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होणार. त्याचबरोबर हार्मोनल सिक्रिशन होणार आहेत. अँड देन द साइज ऑफ टेस्टिस, देन ऑल्सो देर इज ए स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट होईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पेनिस डेव्हलपमेंट होणार आहे. त्याचबरोबर इजॅक्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये. त्याचबरोबर फिमेल मध्ये आपण जर बघितलं तर फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार आहे. ओव्हरीची डेव्हलपमेंट होणार आहे. ओव्ह्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल बिकॉज मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालेली आहे. फिमेनाईन पोश्चर डेव्हलप झालेला आहे. हार्मोनल चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. सो द युटेरसची साईज जी असणार आहे याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जी असणार आहे मेल आणि फिमेलची दोन्हीची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ काय होणार आहे, कम्प्लीट होईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची डेव्हलपमेंट प्रॉपरली
पाहायला मिळेल. त्याचबरोबर फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार, मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होणार आहे, टेस्टिसची साईज वाढणार आहे. या पद्धतीने आपल्याला चेंजेस त्यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. देन द इमोशनल अँड सोशल चेंजेस. आता इमोशनल अँड सोशल चेंजेस मध्ये काय होतील तर एस्टॅब्लिशिंग ओन आयडेंटिटी. जेव्हा पर्सन हा अडोलसंट स्टेज मध्ये जाणार आहे तेव्हा तो स्वतःची एक आयडेंटिटी तयार करतो, एस्टॅब्लिश करणार आहे, स्वतःची एक ओळख निर्माण करायला सुरुवात करतो. त्याचबरोबर आपण बघणार आहोत फॅन्टसी, देन डे ड्रीमिंग. फॅन्टसी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. डे ड्रीमिंग दिवा स्वप्न बघणार आहे, म्हणजे सतत तो काय असणार आहे स्वप्नवत जगामध्ये जगत असतो, की क्षणात त्याला काहीतरी वेगळं वाटणार आहे, क्षणात त्याच्या मनात दुसरे विचार येणार आहेत. देन ऑल्सो द अटेन्शन सीकिंग बिहेवियर. देन आपल्याला त्यांच्या बिहेवियर मध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस पाहायला मिळेल. म्हणजेच काय होईल, बाकीच्या लोकांचं आपल्याकडे कशा पद्धतीने लक्ष वेधलं जाईल अशा पद्धतीने त्यांचं वागणं बोलणं असणार आहे, जे बिहेवियर असेल ते. इमोशनल इनस्टॅबिलिटी अँड फुल ऑफ एनर्जी आपल्याला पाहायला मिळेल. इमोशनल इनस्टॅबिलिटी म्हणजे भावनिकरित्या भावनात्मक दृष्टीने जर विचार केला तर ते स्टेबल असणार नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला अगदी क्षणात वेगवेगळे विचार आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतील. फुल ऑफ एनर्जी, भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्याकडे एनर्जी असणार आहे, कारण यंगस्टर्स आहेत हे सगळे, त्यामुळे एनर्जी भरपूर प्रमाणात आहे. पण त्या एनर्जीचा प्रॉपर जर यूज झाला तर हे जे काही यूथ असणार आहे, हे जे अडोलसन्स आहे त्या अडोलसन्स मधून अगदी चांगल्या प्रकारचं जनरेशन डेव्हलप होऊ शकतं. देन सेक्शुअल अट्रॅक्शन आपल्याला या स्टेजमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर रॅपिड मूड चेंजेस आपल्याला काय पाहायला मिळतात, रॅपिड मूड चेंज. एकदम मूड काय होणार आहे, चेंज होणार, आणि त्यामुळे काय होतं क्षणात त्यांना काय होणार आहे, राग येतो, पटकन कोणत्याही गोष्टीचा राग येतो. त्यामुळे रॅपिड मूड चेंज आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे, कॉन्फ्लिक्ट्स विथ द फॅमिली. आणि त्यामुळं सतत काय होतात, फॅमिली मधले लोक जे असणार आहेत, कुटुंबातल्या लोकांच्या बरोबर त्यांचा संघर्ष होणार आहे, कॉन्फ्लिक्ट्स विथ द फॅमिली. कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांना काय होणार आहे, राग येणार आहे आणि त्याच्यामधून संघर्ष निर्माण होऊ शकतो, कारण मूड सतत चेंज होणार आहे. देन पियर प्रेशर. जो पियर ग्रुप आहे त्याचं प्रेशर असतं, म्हणजे ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या सगळ्या त्यांच्या सेम एजची जी मुलं असतील, त्यांचे फ्रेंड्स असणार आहेत, त्या फ्रेंड्सवरती त्यांचा जास्त विश्वास असतो. पॅरेंट्स पेक्षा, टीचर पेक्षा जास्त विश्वास हा फ्रेंड्स वरती असणार आहे. त्यामुळे पियर ग्रुपचं जास्त पटणार आहे आणि त्या पियर ग्रुपच्या प्रेशर खाली नंबर ऑफ बिहेवियर किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत हे मुलं करणार आहेत, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. बरीच मुलं जी असणार आहेत त्या अडोलसंट स्टेज मध्ये अंडर पियर प्रेशर देर आर नंबर ऑफ ऍडिक्शन्स विच आर ऑकर इन दॅट स्टेज ग्रुप. या स्टेज मधल्या बॉईज अँड गर्ल्स मध्ये आपल्याला ऍडिक्शन्स पाहायला मिळतात. देन द नेक्स्ट आपण बघणार आहोत की हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर काय करता येईल. जे काही आपले म्हणजे जास्तीत जास्त आपण कुणावरती विश्वास ठेवला पाहिजे, दॅट इज अवर पॅरेंट्स. बिकॉज अवर पॅरेंट्स आर नॉट अवर एनिमीज. ते आपले शत्रू नाहीयेत, because they are thinking properly. So share your all thoughts, all your emotions, all your the thinkings with your family members. म्हणजे जे आपले विचार आहेत किंवा आपल्याला जे काही वाटणार आहेत, काही बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या मनात येतात ते आपण काय केलं पाहिजे, आपल्या घरातल्या लोकांच्या बरोबर शेअर करणं गरजेचं आहे, की त्यामधून बरेचसेच प्रॉब्लेम्स हे काय होऊ शकतात, सॉल्व्ह होऊ शकतात. देन as well as whenever you do anything, म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपण काय केलं पाहिजे, प्रॉपर थिंकिंग केलं पाहिजे की ही गोष्ट केल्यानंतर याचा इफेक्ट काय होणार आहे. नेमका इफेक्ट हा आपल्या बॉडीवरती, आपल्या टोटल हेल्थवरती किंवा आपल्या फ्युचरवरती त्याचा काय इफेक्ट होतो हा आपण प्रॉपरली विचार करणं गरजेचं आहे. जर आपण आपले विचार किंवा आपले जे काही थॉट्स असतील किंवा ज्या पद्धतीने आपले इमोशन्स आहेत ते जर आपण आपल्या फॅमिली बरोबर शेअर केले तर बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे आपल्या मनातले विचार किंवा आपल्या ज्या काही फ्युचर प्लॅनिंग आहेत ते आपल्या घरातल्या लोकांना कळतील आणि त्या पद्धतीने काय होणार आहे, आवर फॅमिली मेंबर्स सपोर्ट फॉर आवर फ्युचर प्लॅनिंग ॲज वेल ॲज दे ऑल्सो गिव्ह द गाईडलाईन फॉर द आवर फ्युचर. देन द नेक्स्ट असणार आहे मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स. मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स जर आपण बघितलं या स्टेज मधली जी मुलं असणार आहे त्यांच्यामध्ये काय असेल, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इन वन हँड अँड कॉन्फ्लिक्ट इन अदर हँड. म्हणजे एका
बाजूला विचार करताना काय असणार आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग असतं, सकारात्मक दृष्ट्या ते विचार करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला ते विचार करताना काय असतो, सतत त्यांच्या डोक्यामध्ये संघर्ष असतो की छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांना काय होतो, पटकन राग येतो. त्यामुळं कॉन्फ्लिक्ट इन अदर हँड अँड द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन अदर हँड. आणि त्यामुळं या दोन्हीमध्ये जर काय असेल, प्रॉपर जर काय करायचं असेल, त्यांचं बिहेवियर किंवा मेंटली ते जर काय व्हायला पाहिजे, हेल्दी व्हायचे असतील, तर त्यांचं जे काही बिहेवियर असेल ते घरातलं त्यांचं बिहेवियर, त्याचबरोबर फॅमिली मेंबर जे असणार आहेत, पॅरेंट जे असतील, त्या पॅरेंटचं आणि त्यांच्या चिल्ड्रनचं बिहेवियर हे प्रॉपर असलं पाहिजे, त्यांचं रिलेशनशिप चांगलं असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जे काही थॉट्स आहेत, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, त्याचबरोबर कोणत्याही विषयावरती प्रॉपर काय व्हायला पाहिजे, डिस्कशन होणं गरजेचं आहे. किंवा जे काही पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्सनी सुद्धा त्यांचं बिहेवियर हे प्रॉपर ठेवलं पाहिजे, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे ऍडिक्शन असता कामा नये, पण त्याचा इफेक्ट हा या अडोलसन्स स्टेज मधल्या ग्रुपवरती, टीनेज मधल्या मुलांच्यावरती पटकन होऊ शकणार. देन मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स मध्ये आपण बघितलं कन्फ्युजन मध्ये असणार आहे थीवर. कन्फ्युजन असेल, देन इरिटेशन आपल्याला पाहायला मिळेल, मुडीनेस, सतत काय होणार, मुडी असणार आहेत, कायम त्यांचा मूड पटकन चेंज होणार. देन द फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतात. समजा काही एखाद्या गोष्टीमध्ये जर त्यांना काय असेल, जर त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलं असेल की या पद्धतीने आपल्याला या सब्जेक्ट मध्ये एवढे मार्क्स पडले पाहिजेत, आणि त्या पद्धतीने जर ते झालं नाही तर ते फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतात, डिप्रेशन येऊ शकतं त्यांना. अशा वेळी या जी काही मुलं आहेत त्यांना प्रॉपरली त्यांना गाईडलाईन देणं, त्यांना गायडन्स करणं हे महत्वाचं आहे. देन द नाउजिया, मळमळ आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यामध्ये, कारण या सगळ्याचा इफेक्ट हा त्यांच्या हेल्थ वरती होणार आहे. देन लेस कॉन्सन्ट्रेशन, आता या एज मध्ये काय असणार आहे, ते कॉन्सन्ट्रेट, माइंड प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, त्यामुळे लेस कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला. त्याच्यासाठी योगा, मेडिटेशन, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. जे काही आपण म्हणतो की जो एक्सरसाइज असणार आहे, योगा असेल, मेडिटेशन असेल, यामुळे काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ठेवलं जाऊ शकतं. तर लेस कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. नाउझिया असेल, इरिटेशन आहे, कन्फ्युजन आहे, मुडीनेस आहे, फ्रस्ट्रेशन, हायपर ऍक्टिव्हिटीज. हायपर ऍक्टिव्हिटीज म्हणजे पटकन कोणत्याही गोष्टीचा राग येणार, आणि जे काही ते करणार आहे, ज्या काही ऍक्टिव्हिटी करणार आहे, त्यांचा त्या गोष्टीचा त्यांनी विचार केला नसतो की आपण ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होणार आहे याचा विचार त्यांनी केला नसतो. त्यामुळे पटकन रागाच्या भरात कोणतीही ऍक्टिव्हिटी होऊ शकते. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे पटकन चिडणार आहेत, एखाद्याच्या अंगावर जाऊ शकतात, एखाद्या बरोबर काय होऊ शकतो, कॉन्फ्लिक्ट, भांडण होऊ शकतं, संघर्ष होऊ शकतो, ऍक्टिंग होऊ शकते. हायपर ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, अँगर, भरपूर प्रमाणात राग असणार आहे. इफेक्ट्स ऑन द लाईफस्टाईल, त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईल वरती पूर्ण इफेक्ट झालेले दिसणार आहे. आपण पूर्ण त्यांची लाईफस्टाईलच चेंज होते. देन द ओबेसिटी, देन द ऍडिक्शन्स अँड ऍक्सिडेंट्स लीडिंग टू इल हेल्थ. आता आपण जर बघितलं ओबेसिटी ही आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल, त्याचबरोबर ऍडिक्शन्स, बऱ्याच वेळेला काय होतं या संघर्षामधून म्हणजे कॉन्फ्लिक्ट टू द फॅमिली मेंबर्स, किंवा जर फॅमिली मधलं जर ऍटमॉस्फिअर प्रॉपर नसेल, सतत काय असेल पॅरेंट्स मध्ये, मदर फादर मध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट, संघर्ष असतील, तर त्याचा इफेक्ट या एज मधल्या मुलांच्या वरती होणार आहे. अँड देन देअर इज ए ऍडिक्शन्स किंवा फ्रस्ट्रेशन आलं, त्यांना डिप्रेशन मध्ये गेली मुलं, तरी सुद्धा ते काय करतील, द बॉईज, गर्ल्स और these age group, they undergo the different addiction, that is drug addiction असतील, अल्कोहोल ऍडिक्ट असतील, सिगारेट स्मोकिंग आहे, किंवा अदर जे काही डिफरंट हॅल्युसिनेशन प्रॉपर्टीज असलेले ड्रग्स पण ते घेणार आहेत. देन ऍक्सिडेंट्स, आणि यामध्ये काय होऊ शकतं, काही वेळा या रागाच्या भरात काय होणार आहे, त्यांचं जे बिहेवियर असणार आहे त्यामुळे ऍक्सिडेंट्स पण होऊ शकतात, लिडिंग टू इल हेल्थ. अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ द डिप्रेशन, वेगवेगळ्या प्रकारचे डिप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज इनसोमनिया अँड लॉस ऑफ एनर्जी. इनसोमनिया आपल्याला पाहायला मिळेल, त्याचबरोबर लॉस ऑफ एनर्जी. देन द मेंटल इल्स लीड टू द सायकोलॉजिकल मॅनिफेस्टेशन. मेंटली जर तो हेल्दी नसेल, म्हणजे मानसिक दृष्ट्या जर त्याच्यामध्ये
मानसिक दृष्ट्या तो आजारी असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय पाहायला मिळतात, सायकोलॉजिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे सायकोलॉजिकल सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज सायकोस मध्ये जर आपण बघितलं त्याच्यामध्ये दोन आहेत, सायकोस अँड न्यूरोसिस. द सायकोस मध्ये आपण बघितलं दॅट इज द डिल्युजन्स आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर भ्रम असणार आहे एक प्रकारचा, त्याचबरोबर द हॅल्युसिनेशन, तो जो काय असणार आहे म्हणजे त्या एक वेगळ्याच विश्वामध्ये जगणार आहे की त्याला हॅल्युसिनेशन प्रॉपर्टी असणार आहे, वास्तवात जे नाही आहे त्या गोष्टींचा तो विचार करणार आहे. डिस्टर्बन्स इन द थिंकिंग जे असणार आहे त्यात प्रॉपरली ते थिंकिंग, त्यांचे विचार जे असणार आहे ते वेगळ्या पद्धतीचे असतील, द प्रॉपर थिंकिंग करणार नाही, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स इन द थिंकिंग आपल्याला जाणवेल. अल्झायमर्स डिसीज त्यांच्यामध्ये होऊ शकतो. देन स्किझोफ्रेनिया आपल्याला पाहायला मिळतो, ॲज वेल ॲज द डिप्रेसिव्ह सायकोसिस पाहायला मिळते. देन द एमेन्सिया मीन्स लॉस ऑफ मेमरी पण होऊ शकणार आहे. म्हणजे या सगळ्याचा इफेक्ट कशावरती होऊ शकतो तर लॉस ऑफ मेमरी पण लॉस होऊ शकते. काही पर्सननी जर या एज मध्ये जर प्रॉपर गायडन्स मिळाला नाही, जर मुलं डिप्रेशन मध्ये गेली तर काय होणार आहे, काही वेळेला सायकोलॉजिकली ती पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जातील आणि त्या मुलांच्या मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, मनोरुग्ण सुद्धा ही मुलं होऊ शकतात किंवा त्यांची मेमरी सुद्धा काय होऊ शकते, लॉस होऊ शकते. देन द बुलिमिया मीन्स काय असणार आहे, प्रचंड प्रमाणात भूक पण लागू शकते. त्याचबरोबर अँझायटी, फिअर, एखाद्या गोष्टीची भीती वाटणार आहे जास्त प्रमाणात, म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर डिप्रेशन आलं तर काय करू शकणार आहे, त्याची भीती त्यांच्या मनामध्ये बसणार आहे. त्याचबरोबर अॅनोरेक्सिया नर्व्होसा आपल्याला पाहायला मिळते. अॅनोरेक्सिया नर्व्होसा म्हणजेच भूक मंदावणार आहे, म्हणजे भूक काय होईल, मंदावू पण शकते. त्याचबरोबर डिप्रेशन मध्ये जाईल तो जी मुलं असणार आहेत. म्हणजे या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे जर त्यांचं काय असेल फॅमिली लाईफ, त्याचबरोबर जे त्यांचे फ्रेंड्स आहेत त्यामधलं जे ऍटमॉस्फिअर आहे, त्यांचे जे विचार्स असतील किंवा त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होणार आहेत, अशा वेळी जर त्यांना प्रॉपर एज्युकेशन, प्रॉपर गाईडलाईन मिळाली नाही तर त्या मुलांना त्याचा सगळ्याचा इफेक्ट हा त्यांच्या काय होणार आहे, टोटल बिहेवियर होऊ शकतो. मेंटल इलनेस त्यांच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो, त्यांच्या बॉडीवरती, त्यांच्या मेंटल हेल्थ अँड द फिजिकल हेल्थ या दोन्हीवर त्याचा इफेक्ट होणार. देन द न्यूरोसिस इन्क्लूड स्किझोफ्रेनिया म्हणजेच मानसिक विकृती निर्माण होणार. इल्युशन्स पाहायला मिळतात अँड हॅल्युसिनेशन पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ती मुलं जी असणार आहेत ती एका वेगळ्याच भ्रमामध्ये असणार आहे. त्यांच्या मनामध्ये एक वेगळा भ्रम असेल की जे आपण म्हणतो ना स्वप्नवत जगामध्ये जगत असतात, की जे वास्तवात नाही त्या गोष्टींचा ते विचार करतात किंवा त्याच ह्याच्यामध्ये त्यांना त्या पद्धतीचे भ्रम होतात की ते ऍक्च्युली ते नसणार आहे, पण त्या पद्धतीचं त्यांचं थिंकिंग असेल. देन व्हॉट आर द ट्रीटमेंट्स इन दॅट फॉर द मेंटल इल्स ऑर फॉर द प्रॉपर मेंटल हेल्थ अँड द फिजिकल हेल्थ, त्याच्यासाठी प्रॉपर काय केलं पाहिजे तर गाईडलाईन इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये ट्रीटमेंट जी असणार आहे ती प्रॉपर गाईडलाईन केली पाहिजे, त्यांना प्रॉपर एज्युकेशन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ही जी काही मुलं आहेत त्यांचं जे माइंड असेल ते माइंड आपण वेगवेगळ्या हॉबीज मध्ये सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. योगा मेडिटेशन केलं पाहिजे. वेगवेगळे जे हॉबीज आहेत त्यांना ज्या हॉबीज मध्ये त्यांच्याकडे जे ॲबिलिटी आहेत त्यामध्ये त्या डेव्हलप करण्याचा त्यांनी काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. According to World Health Organization or World Health Organization has recommended evidence-based guidelines under a mental health gap action program. म्हणजे काय केलेलं आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय रेकमेंडेड केलेलं आहे, एव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन्स अंडर मेंटल हेल्थ गॅप ऍक्शन प्रोग्राम्स घेतले पाहिजेत की त्यानुसार प्रॉपरली आपण काय करू शकतो, या टीनेज ग्रुप मधल्या मुलांना आपण काय करू शकतो, गाईडलाईन करू शकतो, त्यांच्यामध्ये आपण नंबर ऑफ चेंजेस घडवून आणू शकतो. आणि जर ही मुलं ऍडिक्ट होत असतील कारण त्याच्यामध्ये काय असतात, देर आर मोर चान्सेस ऑफ द ड्रग ऍडिक्ट, सिगारेट स्मोकिंग, अल्कोहोल ऍडिक्ट असतील किंवा काय असणार आहे सेक्स अब्यूज असतील किंवा एखादं काय होणार आहे त्यांच्यामधून हातून क्राईम घडू शकतो. तर यासाठी काय केलं पाहिजे, प्रॉपर गाईडलाईन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ॲडोलसन्स ग्रुप.
सो दिस इज ऑल अबाउट द अडोलसन्स. याच्यावरती एखाद दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. द स्टेजेस ऑफ अडोलसन्स वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अडोलसन्स, देन व्हॉट आर द डिफरंट फिजिकल चेंजेस ऑफ द अडोलसन्स, यावरती पण आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द अडोलसन्स. थँक यू व्हेरी मच.